हे गोंधळ आहे. मग तुम्हाला गोंधळाच्या यादीमध्येच निवडणुका घ्यायच्या आहेत का? आणि मला सांगा, लोकसभेनंतर विधानसभेमध्ये 42+10 असे 52 लाख मतदार वाढले. त्याचं जर व्हेरिफिकेशन करायचं असेल तर त्याच्याकरता हा जो काही टाइम स्पॅन आहे, ही जी काही वेळ दिलेली आहे, ही योग्य आहे का? ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात का? हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आमची मागणी ही याद्या शुद्ध करा आणि निवडणुका घ्या ही आहे. बरोबर? विजय कोणाचा होतो, पराभव कोणाचा होतो, हा विषय इथे नाहीच आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणाला मिरच्या झुमण्याचं कारण काहीच नाही आहे. आमचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाला निवडणुकांनी उत्तरं द्यावी. कारण नसताना निवडणुका लादण्याचा प्रयत्न करू नका. परत शेवटचं सांगतो, आता तर सत्ताधाऱ्यांसकट सगळ्यांनी दाखवलेलं आहे की दुबार मतदान हे प्रत्येक ठिकाणी आहे. प्रश्न आम्ही विचारतोय, उत्तरं निवडणूक आयोगाने द्यावीत, हेच मी तुम्हाला सांगेन. सर, एक प्रश्न तसंच उरतो, जसं तुम्ही आता पण म्हटलं की निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधारी उत्तर देत नसतात. हे कुठे ना कुठे तुम्हाला कुठल्या तरी लक्ष वेधून घेण्याचं काम करताना दिसतात काय कोणा पत्रकार परिषदेत? तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा म्हणजे विषयांतर किंवा काय म्हणतो ना, नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह वाली शब्द ते वापरतात. माझं म्हणणं आहे, तो फेक नरेटिव्ह आहे ना. तुम्ही ह्या मागणीला जे इथे लिहिलेलं आहे, मतदार यादीत घोळ, ज्याच्यामध्ये कुठलंही नाव नाही, धर्म नाही, जात नाही, काही लिहिलेलं नाही आहे, मग तुम्ही त्याला जातीचा रंग का देताय? काय संबंध येतो? आणि राजसाहेबांनी ज्या काही याद्यांचा संपूर्ण डोंगर दाखवला, त्याच्यामधल्या काही लाख याद्या वाचायची आवश्यकता होती का? जी काही ठराविक नावं होती ती वाचली. हे उदाहरणादाखल दिलेलं उदाहरण असतं. एवढं तरी शिक्षित माणसाला कळलं पाहिजे की एक उदाहरण दिलेलं असतं हे. आणि या उदाहरणावरनं तुम्ही जाऊन चेक करणं याद्या आणि निवडणूक आयोगाला सांगून देत नाही याद्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.